नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज मिक्स व्हेज दशमी बनवणार आहे. तर आपण बऱ्याच भाज्या मी अशा किसून घेतलेल्या आहेत. जसं का हे गंगाफळ आहे, नंतर हा कांदा आहे, थोडासा कांदा लसूण असं मिक्स करून आपण हे दळून घेतलेलं आहे मी मिक्सरवर. नंतर कच्चा हिरवा टमाटा आहे, तो किसून घेतलेला आहे. नंतर ही कोबी ही पानकोबी म्हणतात तिला, पानकोबी असते ती, कोणी गड्डा कोबी पण म्हणतात तिला. तर ही कोबी मी अशी किसून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने या भाज्या घेतलेल्या आहेत मी. हे गिलक पण आहे, गिलक पण मी असं किसून घेतलेलं आहे. आणि ही 1 चमचा चटणी आहे, हळद आहे, मीठ आहे आणि हे आपण थोडस लोणच्याचा 1 चमचा खार टाकणार आहे टेस्ट साठी. असं 1-2 चमचे टाकला मी, त्याच्याने छान टेस्ट येते दशमीला. नंतर या भाज्या जर टाकल्या तर आणखी छान लागतात. तर आणि हेल्दी पण होऊन जातात दशम्या. तर आपण याच्यात जेवढं पीठ बसेल तितकंच पीठ टाकणार आहे. नंतर याच्यात 1-1.5 पळी तेल टाकायचं. नंतर थोडस क्रिस्पी येण्यासाठी आपण थोडस तांदळाचं पीठ टाकू, 1-2 चमचे. बाकी सगळं टाकलंय आपण, मीठ वगैरे, चटणी. त्याला असं भिजवून घ्यायचं. त्याला पाण्याची शक्यतोवर गरज लागणार नाही आपल्याला, कारण सर्व वस्तू असं ओल्या ओल्या आहेत जरा भाज्या, त्यांचा रस असतो. तर आपण आणखी बटाटा पण टाकू शकतो, पण मला कमी दशम्या बनवायच्या आहेत ना, त्याच्यामुळे मग ते जास्त ओलेपणा होऊन जाईल, मग ते जास्त पीठ बसेल आणखी, त्यामुळे मी जास्त टाकलं नाही वस्तू. अजून आपल्याला वाटेल तसं टाकू शकतो आपण. बटाटा आहे, दुधी आहे, असं असं छान भिजवून घ्यायचं याला. आणखी थोडं पाणी सुटेल त्याला, पिठाला, त्याच्यामुळे पाणी काही लागणार नाही त्याला. आता आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवू आणि मग दशम्या करायला सुरुवात करू. तर मी पीठ 5 मिनिटं रेस्टला ठेवलं होतं. त्यानंतर चांगलं मळून घेतलं, त्याला छान असं मऊ करून घेतलं. आणि आता एक दशमी लाटून दाखवते मी तुम्हाला. कधी कधी भाजी खायचं जर कंटाळा येतो, भाजी पोळी थोडं चेंज होऊन जातं दशमीमध्ये, सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या, भाजी पण भेटून जाते आणि पोळीचं पण काम होऊन जातं. थोडं जिरं पण टाकलंय मी याच्यात. तर तावा तापून गेला आपला.
तसं तेल टाकून द्यायचं आजूबाजूने वरून. गॅस थोडस कमी करून द्यायचं, मिडियम करून द्यायचं. तुम्हाला कमी तेल लागत असेल तर कमी तेल टाकायचं. तुम्हाला मऊ ठेवायची असेल तर एवढी व्यवस्थित झाली आहे ते आता. दोघं बाजूने छान शेकली गेलेली आहे. पण जर खाकऱ्या टाईप कडक करायची असेल तर मग तिला अशी मंद आचेवर अलट पलट करत होऊ द्यायची. मग कडक होऊन जाते ती, छान होऊन जाते. छान झालेली ती. मला काय जास्त मऊ पण नाही करायची ती आणि जास्त कडक पण नाही करायची, अशी मध्यम छान झालेली. दोघं बाजूने एवढीच करायची मला. काढून घेऊ आपण तिला. अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायच्या. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपले सर्व दशमी तयार आहेत. तर तुम्हाला एक कापून दाखवते मी. अशा पद्धतीने कट करायची. अशी छान बनली ती, खरपूस झालेली, मस्त मऊ पण आहे, आतून मऊ आहे, वरून खरपूस आहे छान. पद्धतीने चटणी बनवली मी. लसूण, शेंगदाणा आणि चटणी असं टाकलेलं आहे एकत्र आणि थोडा लिंबू टाकलेला आहे. चटणी छान लागते त्याच्यासोबत. तर मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ इथे समाप्त झालाय. आपल्या व्हेज दशम्या तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.